नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर माझं नाव आहे अनिता आणि मी घरातून शिवणकाम करते। तर मी माझं रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे की मी घरातून काम कसं करते किंवा काय, तर त्याबद्दल थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करते। तर हे बघा, मी हे एक ब्लाऊज होतं आणि साडी होती पिको फॉलची, तर ते घेतलं होतं। सकाळची सगळी कामे आवरली की शिवणकामाला सुरुवात करते। तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज घेतलं होतं शिवायला आणि त्यानंतर बघा हे कंप्लीट करून दिलं। त्यानंतर हे दुसरा ड्रेस होता, 6 वर्षाच्या मुलीचा ड्रेस होता। तर हे बघा खूप हेवी वर्क होतं ह्या टॉपच्या कपड्यावर। तर हे 1400 रुपये मीटरचा कापड होतं आणि जो स्कर्टचा कापड होता पर्पल कलरचा तो वाला 200 रुपये मीटरचं होतं। तर अशा पद्धतीचं छान होतं कापड। यानंतर बघा मी ड्रेस कट केला आणि शिवून पण घेतला। तर रात्रीचे 9:15 वाजले होते आणि त्यांना सकाळी जायचं होतं म्हणून मी पूर्ण केला। आणि दुसऱ्या दिवशी शनिवार होता त्यामुळं उशिरापर्यंत शिवत बसले होते। सुट्टी असती मुलींना त्यामुळं जमतं संध्याकाळी जरा जागलं तरी। त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर ड्रेस तयार झालेला आहे। हा बघा स्कर्ट पण आणि टॉप पण खूप छान झालेला आहे। त्यानंतर बघा हे पण पसारा पण खूप पडतो। तर हे फिटिंग करताना ना हे सगळं हेवी वर्क असल्यामुळं ना तर ते सगळं फोडूनच फिटिंग करावं लागते। तर असं हे झालं होतं। तर हे पण साफ करून घेतलं आणि जसं की मी तुम्हाला म्हणलं दुसऱ्या दिवशी सॅटरडे होता तर थोडं निवांत असल्यामुळे लवकर उठायची ते घाई नसती जास्त करून। तर हे बघा थोडंसं म्हणजे जे घाण होती ना, धूळ पण खूप येते बाहेरून, तर इथलं थोडंसं साफ करून घेतलं शिवायच्या तिथला टेबल वगैरे। त्यानंतर आम्ही थोडंसं 4 वाजता बाहेर गेलात, बाहेर कुठं मॉलला गेला होता। तर हे बघा आम्ही थोडं तरी ह्यांना बाहेर घेऊन जावंच लागतं। तर बघा मला पण काम होतं, डीमार्टमध्ये जायचं होतं, बरंच सामान संपलं होतं। मी नेहमी जात नाही, 2-2, 3-3 महिन्याला एकदाच जाते डीमार्टला। तर आम्ही गेला होता तर म्हणलं गेलात तर सगळं घेऊन यावं जे जे संपलेलं आहे ते। तर असंच आम्ही इथं सुपर 99 जो शॉप आहे तिथं पण 2 मिनटं गेला होता, काही घेतलं नाही इथलं तर कारण डीमार्टमध्ये जायचं असल्यावर इकडे तिकडे काही घेण्याची पण गरज नाही। त्यानंतर बघा आम्ही इथं फिरलात, 1-2 शॉप फिरलात आणि डीमार्टला गेलात। तर डीमार्टमध्ये गेल्याच्या नंतर जे काही सामान 2-3 महिन्याचं जे जे घ्यायचं होतं का ते घेतलं आणि आलात आम्ही नंतर घरी।